नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाने डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी आणि प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्यासाठी NCMC म्हणजेच नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड सुरू केले आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आधुनिक सुविधा देण्याच्या उद्देशाने NCMC कार्ड सेवेची सुरुवात केली आहे. हे कार्ड प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर आणि कॅशलेस बनवणार आहे. आता आपण पाहूया NCMC कार्ड म्हणजे काय. NCMC हे एक प्रीपेड स्मार्ट कार्ड आहे. हे कार्ड केवळ एसटी प्रवासासाठीच नाही तर देशभरातील मेट्रो, बेस्ट बसेस, रेल्वे प्रवासासाठी वापरता येते. एसटी प्रवासाचा नवा डिजिटल युगारंभ. सवलतधारकांसाठी NCMC स्मार्ट कार्डची अनिवार्यता. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या म्हणजेच एसटीच्या प्रवासात आता तंत्रज्ञानाची नवी पहाट उगवली आहे. रोख व्यवहारांच्या पलीकडे जाऊन पारदर्शकता आणि सोयीस्कर सेवा देण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळाने नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड प्रणाली लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. यापुढे विविध सामाजिक सवलतींचा लाभ घेण्यासाठी हे स्मार्ट कार्ड अनिवार्य असणार आहे. ही केवळ तांत्रिक सुधारणा नसून प्रवाशांच्या विश्वासाला डिजिटल बळ देणारे पाऊल आहे. सवलतींची अचूक नोंद, पारदर्शक प्रतिपूर्ती आणि रोखविरहित व्यवहार या तीनही गोष्टी एका कार्डमध्ये सामावल्या जाणार आहेत. या प्रकल्पासाठी महामंडळाने इबिक्स टेक्नॉलॉजीज लिमिटेड आणि NSDL पेमेंट्स बँक यांच्याशी करार केला असून लवकरच सर्व आगारांमध्ये नोंदणी मोहीम सुरू होणार आहे. आता NCMC कार्ड हे कोणाला मिळणार आहे? या नव्या योजनेत समाजातील विविध घटकांचा समावेश करण्यात आला आहे, जसे विद्यार्थी. शालेय व तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या सरल क्रमांकाशी जोडलेले म्हणजेच लिंक केलेले कार्ड दिले जाईल. त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक व महिला यांना अमृत ज्येष्ठ नागरिक, सर्वसाधारण ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना आधार संलग्न कार्ड दिले जाईल. दिव्यांग प्रवाशांना UIDID क्रमांक जोडून म्हणजेच लिंक करून विशेष सुविधा असलेले कार्ड देण्यात येईल. यानंतर पुरस्कारार्थी व पत्रकार, स्वातंत्र्य सैनिक, अधिस्वीकृतीधारक पत्रकार आणि राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्यांना विभागीय कार्यालय येथील मुख्यालय आगारामार्फत या कार्डचे वितरण करण्यात येईल. NCMC कार्डची वैशिष्ट्ये कोणती आहेत ते आता आपण पाहूया. प्रवाशांना त्यांच्या प्रवासात स्मार्ट सोय मिळणार आहे. कार्डची किंमत: नवीन कार्ड घेतल्यास 199 रुपये मोजावे लागणार आहेत GST सह आणि जुने स्मार्ट कार्ड जमा केल्यास 149 रुपयांत हे कार्ड उपलब्ध होणार आहे. कार्डची वॉलेट मर्यादा ही किमान 100 रुपये व 50 रुपयांच्या पटीत रिचार्ज असणार आहे. रिचार्ज सुविधा ही ATM मशीन, अधिकृत संकेतस्थळ, मोबाईल ॲप किंवा नियुक्त एजंटकडून सहज रिचार्ज करता येईल या स्वरूपात उपलब्ध असणार आहे. कार्डच्या नोंदणीसाठी व्यापक यंत्रणा असणार आहे. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या सोयीसाठी 3000हून अधिक अधिकृत एजंट नियुक्त करण्यात आले आहेत. या कार्डसाठी बस स्थानकांवरच नोंदणीची प्रक्रिया पार पडणार असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. एसटीचा हा निर्णय म्हणजे परंपरागत प्रवास व्यवस्थेला डिजिटल स्पर्श देणारा टप्पा आहे. तिकीट हातात आणि सुट्ट्या पैशांची चिंता या जुन्या गोष्टी आता इतिहास जमा होत आहेत. नव्या युगात एका स्मार्ट कार्डच्या स्पर्शाने प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित आणि पारदर्शक होणार आहे. या NCMC कार्डचे फायदे कोणकोणते आहेत ते आपण पाहूया. कॅशलेस प्रवास. आता प्रवासात सुट्ट्या पैशांची गरज राहणार नाही. कंडक्टरला पैसे देण्याऐवजी फक्त NCMC कार्डचा वापर करून तिकीट काढता येणार आहे. या कार्डचा उपयोग तुम्हाला विविध प्रकारे करता येईल, जसे NCMC कार्ड तुम्ही मुंबई, पुणे आणि इतर शहरातील मेट्रो, बस, रेल्वे प्रवासासाठी वापरू शकता. यामुळे वेळेची बचत होणार असून तासनतास रांगेत उभे राहून तिकीट काढण्यासाठी लागणारा वेळ वाचणार आहे. तसेच सुरक्षितताही वाढणार आहे. तिकिटासाठी रोख रक्कम ठेवण्याची गरज भासणार नाही. यासाठी सरकारकडून सवलतीही देण्यात येतील. अनेकदा डिजिटल पेमेंटवर महामंडळाकडून काही विशेष सवलती मिळण्याची शक्यता असते. आता आपण यासाठीची नोंदणी आणि वितरण याबाबत काही माहिती घेऊया. या चार्टमध्ये सवलतीचा प्रकार, बस डेपो, नियंत्रण केंद्र, अधिकृत एजंट आणि आवश्यक कागदपत्रे यांची माहिती दिलेली आहे. ते आपण पाहूया. आता या ठिकाणी सवलतीचा प्रकार यामध्ये महिलांसाठी बस डेपो व नियंत्रण केंद्र, अधिकृत एजंट या ठिकाणी नोंदणी व वितरणाची सुविधा उपलब्ध असणार असून यासाठी आवश्यक कागदपत्रे म्हणून आधार कार्डची आवश्यकता असेल. त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक यांनाही बस डेपो, नियंत्रण केंद्र,
अधिकृत एजंट या ठिकाणी नोंदणी व वितरणाची सुविधा उपलब्ध असून यासाठी देखील आवश्यक कागदपत्रे म्हणून आधार कार्डची आवश्यकता असेल. यानंतर अमृत ज्येष्ठ नागरिक यांनाही बस डेपो, नियंत्रण केंद्र, अधिकृत एजंट या ठिकाणी नोंदणी व वितरणाची सुविधा उपलब्ध असून यासाठीही आधार कार्डची आवश्यकता असेल. दृष्टिहीन व्यक्तींसाठी देखील बस डेपो, नियंत्रण केंद्र, अधिकृत एजंट या ठिकाणी नोंदणी व वितरणाची सुविधा उपलब्ध असेल, परंतु त्यांना वैश्विक ओळखपत्र सादर करणे आवश्यक असेल. दिव्यांग व्यक्ती म्हणजेच शारीरिक अपंग व्यक्तींसाठी देखील बस डेपो, नियंत्रण केंद्र, अधिकृत एजंट या ठिकाणी नोंदणी व वितरणाची सुविधा उपलब्ध असून त्यांनाही वैश्विक ओळखपत्र सादर करणे आवश्यक असणार आहे. विद्यार्थ्यांना फक्त बस डेपो या ठिकाणी नोंदणी व वितरणाची सुविधा उपलब्ध असून यासाठी विद्यार्थ्यांना सरळ क्रमांक लागणार आहे. पुढे इतर सर्व सवलतीसाठीही फक्त बस डेपो या ठिकाणी नोंदणी व वितरणाची सुविधा उपलब्ध असणार आहे आणि त्यासाठी शासकीय प्रमाणपत्र हे आवश्यक असणार आहे. सवलत नसलेले प्रवासी यांच्यासाठी बस डेपो, नियंत्रण केंद्र, अधिकृत एजंट या ठिकाणी नोंदणी व वितरणाची सुविधा उपलब्ध असून यासाठी फक्त मोबाईल OTPची गरज असणार आहे. तसेच सदर या कार्डसाठी आधार कार्ड अनिवार्य राहील. NCMC कार्ड मिळवण्याची पद्धत. तुम्हाला कोणत्या पद्धतीने हे कार्ड मिळू शकते याबाबत जाणून घेऊया. तुम्ही तुमच्या जवळच्या प्रमुख ST बस स्थानकात जाऊन या कार्डासाठी अर्ज करू शकता. NCMC कार्ड काढण्यासाठी तुम्हाला तुमचे आधार कार्ड आणि मोबाईल नंबर देणे आवश्यक आहे. यासाठी नोंदणी शुल्क ₹199 देणे आवश्यक आहे. तसेच तुम्ही तुमचे जुने स्मार्ट कार्ड जमा केल्यास ₹149 देणे आवश्यक राहील. NCMC कार्ड रिचार्ज करण्याची पद्धत. तुम्हाला तुमच्या नजीकच्या ST बस स्थानक खिडकीवर जाऊन ऑनलाईन बँकिंग, UPI म्हणजेच गुगल पे, फोन पे किंवा मोबाईल ॲपद्वारे देखील तुमचे NCMC कार्ड रिचार्ज करता येणार आहे. तर याप्रमाणे ही संपूर्ण प्रक्रिया असणार आहे. या योजनेवर तुमचे मत काय आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मिळवण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.